नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता दुपार झालेली आहे। दुपारी फौजी साहेब मी निघलोत नगरला। तर फौजी साहेब बोलले मला उद्या ड्युटी आहे आणि कधी कुठे ड्युटी लागेल काय सांगता येत नाही, त्यामुळे तुझी आपण शॉपिंग करून घेऊ आज, कारण साडीवरचे ब्लाउज वगैरे शिवून झाले पाहिजे ना, त्यामुळे म्हणले सगळ्यात आधी तुझी शॉपिंग करू आपण, बाकीच्यांची नंतर करू, है ना फौजी साहेब? चला त्यांना म्हणलं खूप कंटाळा आलाय मला, मी येत नाही, नंतर करू शॉपिंग, नाही नाही म्हणले चल शॉपिंग करून येऊ आपण। तर निघलोत आता, कधी मध्ये ऊन पण पडत आहे मध्ये मध्ये आणि ढग पण आलेत, चला आता तोंडाला बांधते निघते, है ना। आज काय काय शॉपिंग करून देतात फौजी साहेब मला ते पाहूया, आणि सगळी शॉपिंग झाल्यानंतर ते पण मी तुम्हाला नक्कीच दाख शॉपिंगला, दिवाळीची शॉपिंग बर का। शॉपिंग हा का, हा मग गेट लावू द्या, तोंडाला बांधू द्या, मला ऊन लागते। झाले चलो लावली गाडी, चला। साड्यांची शॉपिंग झाली आणि त्यानंतर फौजी साहेब बोलले मला जरा भूक लागली, त्यामुळे फौजी साहेब आता मस्त इथं अशा वेळ खातेत, आणि मी घेतली चक्की खायला, मला उपवास आहे ना त्यामुळं। तर भेळ खात होता आता आणि निघतो पुढं, अजून ड्रेसची शॉपिंग राहिली है ना जी। साड्या घेतल्यात, कशा साड्या घेतल्यात काय नाही ते तर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणारच आहे, पण आता एक दोन ड्रेस पण घ्यायचेत मला डेली यूजसाठी। तर चला आता फौजी साहेबांची भेळ खायची झाली ना, निघतो पुढं मग। तर साड्या घेतल्या मी मुलचंदमध्ये, तिथं कॅमेरा अलाउड नव्हता आणि आपल्याला शूट घ्यायचं आहे तिथं, तर त्यांची परमिशन घ्यावी लागत होती। परमिशन घेतल्यानंतर ते शूट घेऊन देतात, पण म्हटलं चला जाऊ दे मरू दे, कशाला घ्यायचं तिथं शूट, मग तिथं काहीच नाही घेतलं मी, साड्या दाखवलंच नाही कशा घेतल्यात काय, घरी गेला दाखवून आता। आणि त्यानंतर आलो आम्ही इथं आता ड्रेस घ्यायला। तर ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन मला इथं अजिबात आवडत नव्हतं, लईच कस्तुरी झंकी फंकी वाटत होते, त्यामुळे म्हटलं चला दुसरीकडं, मग दुसरीकडे आलो आम्ही ड्रेस घ्यायला। मिस मॅच या दुकानामध्ये आम्ही हमेशा ड्रेस घेत असतो ना, तर तिथून मग एक ड्रेस घेतला आणि एक छोटा म्हणजे शॉर्ट टॉप एक घेतला आणि दुसरीकडून एक घेतला, असे 3 टॉप घेतले ना आलो घरी। तर शॉपिंगला गेलो होतो आम्ही 2 दिवसापूर्वी, मी म्हटलं तुम्हाला मी शॉपिंग दाखवन, पण त्यानंतर थोडी बिझी झाले, त्यानंतर मग दाखवलंच नाही। तर आता आपली शॉपिंग काय काय झाली ना दिवाळीची ती दाखवते। तर दिवाळीची शॉपिंग फक्त कपड्यांची साड्यांची केली मी, बाकीच्यांची सगळ्यांची बाकी आहे। पण भाऊजी साहेब काय बोलले, साड्यांची तुझी शॉपिंग करून घे, म्हणजे ब्लाऊज शिवून होतील तुझे दिवाळीपर्यंत। तर साड्यांची शॉपिंग केली मी, 1-2 ड्रेस पण घेतले, तर तेच मी तुम्हाला दाखवते आता, चला। तर मला जास्त डिझाईनच्या साड्या आवडत नाही किंवा जास्त मागाच्या आवडत नाही, त्यामुळे एकदम सिंपल सोबर साड्या घेतल्यात मी। तर ही गडवाल साडी घेतली, तुम्ही बघू शकता, जरा जरा मेहंदी कलर आहे हा, आणि याचे काठ पण छान आहेत आणि याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं। तर अशा कलरचं याचं ब्लाउज येणार आहे, मी तुम्हाला खोलून पण दाखवते आता। आणि हे पा साडीचा हा पदर आहे आणि काठ असे आहेत, तर सूत पण एकदम छान आहे त्याचं, तर एकदम धुवून मस्त रफ टप घातली तरी पण चालती। तर ही गडवाल साडी मला 850 रुपयाला पडली, मुलचंद मधून घेतली। तर साडीचं कलर कॉम्बिनेशन, साडी कशी वाटली नक्की सांगा। तर दुसरी साडी ही हे पा, तर इंस्टाग्रामला मी भरपूर ठिकाणी पाहिली होती, मला खूप आवडली होती। नारायणपेठ चिकू कलर आहे हा, चिकू कलरची साडी ही, तर मला अशा प्लेन साड्या खूप आवडतात आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन पण मला आवडलं। तरी साडी ना एकदम असं सॉफ्ट सिल्क सूत आहे, एकदम चापून चोपून बसणारी आहे, त्यामुळे मी घेतली। तर याचं ब्लाउज पीस आणि ती पदर वगैरे मी खोलून दाखवते आता। तर हे पा, या साडीचा हा पदर आहे आणि हे काठ आहेत
कलर कॉम्बिनेशन असे असा फिरता कलर आहे, पहा जरा असा टू टोनचा कलर आहे, असं बाहेर पडलं किंवा घरात सुद्धा ते असं एकदम फिरता कलर आहे, छान वाटते घातल्यावर. बऱ्याच ठिकाणी पाहिली होती साडी, तर मला घ्यायची होती. फायनली मला ती मिळाली मुलचंद मध्ये. आणि हे पहा, याचा ब्लाउजचा पीस असा आहे. ब्लाउज पीस पण छान आहे आणि त्याच्या असं स्लीव्हजला हे पहा ही डिझाईन येणार आहे. तर ब्लाउजचं कलर कॉम्बिनेशन पण मला आवडलं. हिची किंमत पण 850 रुपये आहे आणि ती गडवाल घेतली ना, तिची किंमत पण 850 रुपयेच आहे. दोन्ही 850 रुपयाला पडला. एकदम स्वस्तात मस्त आणि दिसायला एकदम भारी दिसतात. आता तिसरी साडी दाखवते. तर हे पहा, साधी सिंपल एकदम सोबर साडी दिसणारी. तर माझ्याकडे सुपर नेटच्या साड्या भरपूर आहेत ना, घातल्यावर अशा पॉश दिसतात ना, एकदम असं ऑफिशियल टाइप दिसतात. मला असं साध्या सिंपल साड्या घालायला आवडतात. तर ही सुद्धा घेतली मी. धुवून म्हणजे आता ती थोडीशी कडक वाटती, पण धुतल्यानंतर ती खूप सॉफ्ट होती आणि एकदम चापून चोपून बसती. तर त्याचं पण आता मी पदर ते तुम्हाला खोलून दाखवते. हे पहा, याचं कलर कॉम्बिनेशन मला एवढी आवडली नाही साडी. तुम्ही माझ्या अंगावर भरपूर वेळा पाहिले असतील अशा क्रीम कलरच्या साड्या, मला खूप आवडतात. आणि त्यातली त्यात हे कलर कॉम्बिनेशन असं पिंक आणि हे असं एकदम पांढरी साडी नाही, अशी क्रीम कलर आहे जरा. तर एकदम छान वाटली. ही केवढ्याला बसली मला वाटतं, तर मला ही साडी 730 रुपयाला पडली. साधी सिंपल एकदम, रफटप वापरली तरी पण चालती. याचा ब्लाउज पीस असंच आहे, असं प्लेन आहे. हे पहा, असं थोडस कलर कॉम्बिनेशन वेगळं पाहिजे होतं, पण तरी पण छान वाटणार या साडीवर हे असं ब्लाउज पीस पण. तर ही 3 नंबरची साडी. तर ह्या एकदम अशा प्लेन साड्या घेतल्या मी, जास्त डिझाईनच्या नाही घेतल्या, मला आवडतात त्यामुळं. आणि त्यात ही एक वेगळी घेतली मी जरा थोडीशी, म्हणजे एकदम असं सिल्क आहे आणि सॉफ्ट आहे, एकदम असं जॉर्जेट टाइप सूत आहे जरा त्याचं आणि डिझाईन आहे. तर डार्क कलरच्या मला साड्या आवडत नाही जास्त, पण त्याचं कलर कॉम्बिनेशन भारी होतं त्यामुळे मी ही एक साडी घेतली. तर मी तुम्हाला खोलून दाखवते आता. तर हे पहा, हा साडीचा ब्लाउज आहे. कलर कॉम्बिनेशन वेगळे जरा आणि त्याचा पदर पण दाखवते मी तुम्हाला. हे पहा, अशी साडी आहे. म्हणजे राणी कलर आहे जरा जरा या साडीचा. हे पहा, असा. तर पदर पण छान आहे बरं का याचा. हे पहा, तर अशा कलरची एक साडी घेतली. 1350 रुपयाला पडली मला ही साडी आणि ब्लाउज असा आहे. तर याचं कलर कॉम्बिनेशन छान वाटणार आहे त्यामुळे मी थोडीशी डार्क कलरची साडी घेतली. हे पहा, हे ब्लाउज आणि ही साडी. तर अशी दिसणार ही साडी. 1350 रुपयाला पडली मला. ही एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे धुवून घालायला काहीच प्रॉब्लेम नाही याला. तर मला अशा ठेवून घालायच्या साड्या ना अजिबात आवडत नाही. मी आमच्या जत्रेच्या वेळेस आहे ना 3500ची पैठणी घेतली, पण ती एकदाच घातली, त्याच्यानंतर घातलीच नाही. एवढ्या महागाच्या साड्या घ्यायच्या आणि त्या आपण कपाटामध्ये ठेवून द्यायच्या आणि त्या उगाच असं कधी मध्ये घालायच्या, तर मला त्या असं आवडतच नाही. त्यामुळे मला डेली यूजच्या साड्या रपटप घालायला आवडतात, त्यामुळे मी अशा साड्या घेत असते.
तर ह्या 4 साड्या घेतल्यात मी असं रपटप वापरण्यासाठी. आणि दिवाळीला फौजी साहेब म्हणले अजून एक साडी तुला चांगली घे. तर हे काय वाईट आहेत का? तरी पण फौजी साहेब म्हणले नाही, अजून एक तुला वेगळी साडी घे जरा डिझाईनची, कारण असं दिवाळीला सणासुदीला थोडी डार्क साडी घातलेलं चांगलं वाटतं. तर अजून मुलांची शॉपिंग बाकी आहे. मुलांच्या शॉपिंगच्या वेळेस गेलो ना मग नंतर एक साडी घेऊ पाहू. आता घेतली तर घेऊ, नाही तर मग नाही घेतली तरी चालेल, कारण भरपूर साड्या झाल्यात. आता ह्या 4 साड्या घेतल्या आणि अजून ड्रेसची शॉपिंग केली मी, ती पण दाखवते मी तुम्हाला. त्याच्या घड्यानंतर घालते. आता ह्या साड्यांच्या वर दुसरे परकर मला होते घरी मॅच, पण 2 साड्यांच्यावर नव्हते. तर ह्या 2 साड्यांच्यावर मग थोडंसं मॅचिंग परकर असला ना बरं वाटतं. तर हा परकर घेतला मी क्रीम कलरच्या साडीवर आणि हा आपल्या गडवाल साडीवर. हे बा असे मला वाटतं 130 रुपयाचेच कॉटनचे परकर आहे, छान मिळाले. तर हे 2 परकर घेतले. आणि कधी मधी घालायला असं बरं वाटतं. तर शॉर्ट टॉप एक घेतला मी. हे बा तर एकदम प्लेन. मला असं डिझाईनचं जास्त आवडत नाही. फौजी साहेबांचं तसंच आहे, माझं पण तसंच आहे, प्लेन आवडतं मला, त्यामुळे असा प्लेनच घेतलाय. पण डिझाईन छान आहे. असा इथपर्यंत येतो हा शॉर्ट टॉप. हा एक घेतला. मला वाटतं केवढा पडला हा थोडासा महागच पडलाय, पण फौजी साहेब म्हणले घे. तर 1,500 पडला हा टॉप. लयच महाग पडला बरं का साडीपेक्षा, पण चला आवड नाही का. आणि अजून एक घेतला. हा लॉंग टॉप आहे. हा केवढ्याचा आहे? 1350 रुपयाचा. अशी कॉलर वगैरे त्याला. हे पा घातल्यावर तर दिसलंच तुम्हाला आता. आणि स्लीव्ज वगैरे अशा लांब आहेत जरा. तर घातल्यावर छान वाटतं. तिथं मी ट्राय करून पाहिला होता ना. तर असा कॉलर आहे त्याला आणि छान आहे. सूत पण एकदम असं कॉटन टाईप आहे, थोडंसं मिक्स आहे पण असं कॉटन टाईप आहे, जरा छान वाटेल. तर हा टॉप मला छान वाटला. तर हा टॉप मी नगरमध्ये कापड बाजारामध्ये मिसमॅच दुकान आहे तिथून घेतला. हे पहा 1350 रुपयाचा. आणि अजून एक घेतला. आणि कापड बाजारामध्ये एक पटेल दुकान आहे तिथून हा टॉप घेतला मी. हा केवढ्याला पडला? तर हा टॉप मला 1100 रुपयाला पडला. तर याला कॉलर नाहीये, गोल गळा आहे जरा आणि स्लीव्ज अशा लांब आहेत जरा. हे पहा. आणि याचं कापड पण एकदम छान आहे, असं कॉटन टाईप आहे. तर मला आवडलं. आणि पांढरा टॉप नव्हताच मला, थोडासा असा म्हणजे थोडा मिक्स मॅच आहे कलर, पण असा पांढरा आहे ना, छान वाटला मला. डिझाईन पण छान आहे त्याची. हे पहा. तर हा 1100 रुपयाचा टॉप, तो 1350 रुपयाचा. तर हा पटेल मधून घेतला. आणि साड्या आपल्या सगळ्या मुलचंद मधून घेतल्यात मी. तर सेल पण लागलेले असतात आणि डिस्काउंट पण असतं आणि म्हणजे छान मिळतात. म्हणजे प्रत्येक आपल्याला भरपूर प्रकारच्या व्हरायटी पाहायला मिळतात तिथं साड्यांच्या. त्यामुळे मला मुलचंदमध्ये साड्या घ्यायला आवडतात. तर साड्या तिथून घेतल्या मी या. तर अशी झाली माझी शॉपिंग. आणि एकटीचीच झाली बरं माझी. सगळ्या घरामध्ये पहिली माझी शॉपिंग झाली, कारण ब्लाऊज शिवायचे झाले पाहिजे त्यामुळं. तर शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.